पहिलं पेमेंट आलं, पुन्हा दुसरं पेमेंट आलं आणि पुन्हा एक तिसरं पेमेंट आणि चौथं पण पेमेंट येईल. पण मी अजून एकही व्हिडिओ अपलोड केला नाही की मला किती पेमेंट आलेलं आहे. आणि आज आपण तेच बघू का यूट्यूबचे 3 पेमेंट झाले ते किती झाले. आता पहिलं पेमेंट म्हणजे कमी झालं, दुसरं पेमेंट पुन्हा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त झालं आणि पुन्हा तिसरं पेमेंट आणखीनच जास्त झालं. आता नेमकं किती पेमेंट झालं? 3 पेमेंट झाले आणि मी एकही व्हिडिओ अपलोड का केला नाही. कारण पहिलं पेमेंट किती आलं, सेकंड पेमेंट किती आलं किंवा तिसरं पेमेंट किती आलं, तर ते आपण पुढं पाहू. आता मी हा व्हिडिओ बनवत असताना मुद्दामच तूप बनवायला घेतलेलं आहे आणि म्हणजे तुपाचा पण व्हिडिओ दाखवता येईल. एकदम जुन्या पद्धतीने आपण या मातीच्या भांड्यामध्ये, मातीच्या मडक्यामध्ये तूप काढू. आणि अजून एक म्हणजे कारण हे 3 जे पेमेंट झालेलं आहे त्याच्यात तुमचा तर महत्त्वाचा वाटा आहेच, पण सगळ्यात म्हणजे तुपाचे व्हिडिओ एवढे चालले की ती 3ही पेमेंट जे झालं ते या तुपाच्या व्हिडिओमुळेच झालेलं आहे. आणि आता कोणते आधी क्लिनिंगचा व्हिडिओ तो झाला व्हायरल, त्यानंतर मग बाकीचे जे व्हिडिओ झाले ते तुपाचेच व्हिडिओ होत गेले आणि तेही आजीच्या मदतीने हे तूप केलेलं होतं. आणि आजीचे व्हिडिओही सगळ्यांना जास्तच आवडले. आजीच्या व्हिडिओलाही सगळ्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. ते आता पहिलं पेमेंट झालं त्यावेळेसच व्हिडिओ टाकायचा होता की पहिलं पेमेंट किती झालं त्याचा, पण आज टाकू उद्या टाकू असं होता पुन्हा सेकंड पेमेंट पण झालं. आता सेकंड पेमेंटच्या वेळेस तोही व्हिडिओ का टाकला नाही, त्या आईचं अचानक जाणं, त्यामुळे तोही व्हिडिओ टाकला नाही. त्यावेळेसच नेमकं पेमेंट पण झालं. आनंदापेक्षा 10 पटीने दुःख जास्त होतं. आणि त्यानंतर आता तिसरं पेमेंट झालेलं आहे आणि चौथं पण आता पुढच्या 21ला होईल. पण तेवढं म्हणजे आपल्याला जेवढे डॉलर लागतात पेमेंट होण्यासाठी तेवढे होऊन गेलेले आहे. आणि पुन्हा आता या एक 10 ते 20 दिवसामध्ये किती आपले डॉलर्स असतील त्यानुसार चौथं पेमेंट होईल. तर आता पहिलं पेमेंट किती झालं, तर पहिलं पेमेंट झालेलं आहे त्यावेळेस पहिल्या पेमेंटच्या वेळेस 100.25 असं म्हणजे $100 होऊन 25 पॉईंट झाले होते. मग त्याचं पेमेंट आता पैशामध्ये सांगता येत नाही, मग तर पहिलं पेमेंट तसं झालेलं आहे. आता ही साई सगळी तेवढं झालेलं आहे. आता पैशात सांगता येत नाही, पण मी डॉलरमध्ये सांगितलेलं आहे त्यावेळेस तेवढं पेमेंट झालेलं आहे. पण हे पहिलं पेमेंट येण्यासाठी मला जवळजवळ 3 वर्ष वाट पाहावं लागली. म्हणजे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले, पण जवळजवळ दोन वर्षांनी माझा चॅनल मॉनिटाईज झाला. त्यानंतर मग पुन्हा ॲडसन पिन आला. आता ॲडसन पिन यायला, मॉनिटाईज व्हायला यूट्यूबचे काही नियम आहे ते तर सगळ्यांना माहीत आहे. पहिलं गुगल ॲडसन पिन यायला पण आपले अकाउंटमध्ये $10 झाले पाहिजे, तेव्हा आपलं ते यूट्यूबचं मॉनिटाईज होतं. त्यानंतर मग आपल्याला गुगल ॲडसन पिनला पण ॲप्लिकेशन द्यावं लागतं. त्यानंतर गुगल ॲडसन पिन येतो. मग आपल्याला जो गुगल ॲडसन पिन जो नंबर आलेला असतो तो पुढं पाठवावा लागतो. त्यानंतर मग आल्यानंतर आपले $100 झाल्यानंतर पेमेंट येतं. अशा पद्धतीने माझं म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष गेले. पण म्हणजे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत चालले, कुठलीही अपेक्षा न ठेवता की आपल्याला एवढे दिवस झाले आपण व्हिडिओ काढतोय टाकतोय पण आपलं पेमेंट आलेलं नाही, त्याचं टेन्शन न घेता मी फक्त व्हिडिओ टाकत गेले. आणि ते म्हणते ना, मेहनतीला फळ भेटलं. माझ्या मेहनतीला आणि तुमच्यामुळं सगळ्यांमुळं म्हणजे माझे 3 पेमेंट झालेले आहे यूट्यूबचे. आता त्यानंतर आता सेकंड पेमेंट किती आलं. आता सेकंड पेमेंट हे जे आलेलं आहे ते पहिल्या पेमेंटपेक्षा जास्त आलेलं आहे. आता ते पेमेंट म्हणजे माझे सेकंड पेमेंट $125 झालेलं आहे. म्हणजे $125 झाले होते तेव्हा माझं सेकंड पेमेंट झालं. म्हणजे पहिल्या पेमेंटपेक्षा $25 माझं पेमेंट वाढव झालेलं आहे. आणि हे होण्यासाठी म्हणजे जवळजवळ 3-1 महिन्याचा गॅप गेला. पहिल्या पेमेंटच्या मध्ये 3-1 महिन्याचा गॅप गेला. सेकंड पेमेंट आलं आणि तेव्हा व्हिडिओ काढायचा होता, पण म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं असं एवढं मोठं दुःख झालं. म्हणजे आईचं अचानक जाण्याने त्यामुळे म्हणजे
कुठल्याच गोष्टीचा त्यावेळेस पण व्हिडिओ बंद होते. जवळजवळ तीन आठवडे व्हिडिओ बंद होते. नेमका दिवाळीची वेळ, दिवाळीच्या आसपासच त्यावेळेस नेमके व्हिडिओ चांगले चालत्या आणि त्यावेळेसच माझे व्हिडिओ पण म्हणजे टाकल्याने झाले. मग त्यावेळेस जेव्हा आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकतो त्यावेळेस ते व्हिडिओ चालत्या आणि मध्ये गॅप झाला तर व्हिडिओ चालत नाही. आणि त्यावेळेस गॅप झाला पण 2 ते 3 आठवड्याचा गॅप पडला. मग पुन्हा तर 1 महिने व्हिडिओ चालले नाही अजिबात. पण आईचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांमुळं पुन्हा माझं 30 पेमेंट जे झालेलं आहे ते पहिल्या आणि दुसऱ्या पेमेंटच्या तिपटीने झालेलं आहे. आता ते डॉलरमध्ये सांगते आता. आणि ते म्हणजे आता आईच्याच आशीर्वादाने झालं काय माहिती, पण माझं पहिलं आणि दुसरं पेमेंटच्या तिपटीने हे पेमेंट झालेलं आहे. आणि आता पुन्हा 4थंही पेमेंट होईल. आणि तो व्हिडिओ म्हणजे तुपाचा व्हिडिओ, त्यामध्ये मला आजीची पण चांगली साथ लागली, म्हणजे भेटली. आजीच्या व्हिडिओला जास्त लोकांनी पसंती दिली. आणि इथून पुढेही आता आजीचं कसं, आजी म्हणजे असतात कधी किंवा त्यांच्या तिथं घालायच्या नादामध्ये आपलं हे तूप काढायचं. मी फक्त बोलते आणि हे तूप काढायचं ते बाकीचे आपलं अजून. आता आपल्याला अजून सांगायचं आहे त्याच्यात माझं 30 पेमेंट किती आलेलं आहे ते पण आपण पाहू. आणि ते पेमेंट जे आलेलं आहे ते फक्त आणि फक्त ह्या तुपाच्या व्हिडिओमुळं. आणि तुपाचा व्हिडिओ एवढा चालला की एका दिवसात, म्हणजे एवढं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मला एका दिवसात एवढं पैसे येतील. आणि स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मला एका दिवसामध्ये एवढे पेमेंट भेटल. ते म्हणजे तुमच्यामुळं आणि माझ्या मेहनतीमुळं आणि असं सगळ्यांच्या सपोर्टमुळं. आणि मला म्हणजे आता मला यूज कशाला म्हणतात, काय कशाला म्हणतात तेही मला म्हणजे माहिती नव्हतं. पण सहज असा विषय निघाला की वंदना काकीच म्हणते मला तिची सगळ्यात मोठी साथ मला तिची लागली. आणि ती वंदना काकीच म्हणती, वंदना काकी मी कपडेच धुत होते त्यावेळेस वंदना काकी तुम्ही एक यूट्यूबचा चॅनल काढा ना, तुम्हाला एवढा स्वयंपाक चांगला जमतो असं तसं, तुम्ही एक यूट्यूबचा चॅनल काढा. आणि ती मग असंच हा नाही म्हणता मग तिने ते म्हणजे मिस्टरांनीच सगळं काय यूट्यूब चॅनलचे ती कसं अकाउंट खोलायचं ते सगळं त्यांनीच केलं. पण तिची साथ लाभली. ती व्हिडिओ म्हणजे मोबाईल हातात पकडायची, व्हिडिओ काढायची, मला ती अपलोड पण करून द्यायची, एडिटिंग पण तिनेच केली. जवळ पहिले 6-7 महिने सगळं तिनेच केलं. आणि तिच्याकडून मला काहीच जमत नव्हतं पण तिच्याकडूनच शिकलेलं आहे मी. पण त्यानंतर ती पुढं जॉबला लागली त्याच्यामुळं मग माझं मीच सगळं केलं. एडिटिंग केली, हळूहळू सगळं शिकून घेतलं. एडिटिंग केली, एका हातामध्ये मोबाईल पकडायचे, एका हाताने व्हिडिओ काढायचे मी. आणि माझं मीच मग व्हिडिओ पण काढले एका हाताने. मग त्याचमुळे काय माहिती, पण मला म्हणजे माझे कंटेंट एवढे चांगले होत होते की नव्हते मला ते नाही माहिती, ते तुमच्या पसंतीमुळं. पण काही जे व्हिडिओ आहे ते चांगल्या पद्धतीने चालले. आणि माझी इथून पुढं पण अशी अपेक्षा आहे की इथून पुढचेही व्हिडिओ तुमच्या आशीर्वादामुळे सगळे चांगलेच येतील. आणि जे व्हिडिओ चालले त्याला निगेटिव्ह कमेंट्स पण आल्या, मी ते पण म्हणत नाही, निगेटिव्ह कमेंट्स पण आल्या, पण त्या असू द्या. म्हणजे काही असतात ते निगेटिव्ह कमेंट, पण निगेटिव्ह कमेंट आल्या, चांगल्या कमेंट आल्या, त्याबद्दल काहीच अडचण नाही. निगेटिव्ह कमेंट ज्यांच्या आल्या त्यांना पण धन्यवाद आणि ज्यांच्या चांगल्या आल्या त्यांना तर जास्त धन्यवाद. आणि मग माझं आता पुन्हा 30 पेमेंट किती आलं, तो व्हिडिओ एका दिवसामध्ये लाखांनी व्ह्यूज आले मला त्या व्हिडिओला. आणि म्हणजे मी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की मला एका दिवसाला म्हणजे फक्त आपण धुणं, भांडे, स्वयंपाक यामधून पण आपण पैसे कमवू शकतोय. स्वयंपाकातून असं म्हणजे हाऊसवाईफला स्वतःची कमाई काय असती आणि स्वतःच्या किती थोडी असो किंवा जास्त असो तो आनंद काय असतो तो म्हणजे मलाच सांगता येत नाही की तो आनंद मला इतका झाला होता की आपणही कमवू शकतो. किचनमध्ये आता मी हा व्हिडिओ मुद्दाम किचनमध्ये घेतलेला आहे, कारण किचनमध्ये आपण जे म्हणजे किचनमधल्या कामानेही आपण जर मेहनत केली, कंटिन्यू ते व्हिडिओ चालू ठेवले तर त्याच्यातून पण आपल्याला पैसे भेटतात. आणि
नेहमी पॉझिटिव्ह असलं म्हणजे आपल्याला हा भेटन, आपल्याला कधी का होईना पण आपल्या आयुष्यात एक ना एक दिवस चांगला येईल. आणि मन स्वच्छ ठेवलं पण सगळ्यांचं चांगलं होऊ त्याच्या मागं आपलं ठेवलं की आपलं आपोआप चांगलं होतं. आणि हीच भावना ठेवून मी पुढं कंटिन्यू व्हिडिओ चालले. मी म्हणत नाही की माझे कंटेंट एवढे चांगले, कोणाकोणाला आवडत पण असेल, कोणाकोणाला नाही पण आवडत असेल. कारण बाकीच्यांच्या कंटेंटपेक्षा जे आता मोठे मोठे यूट्यूबर आहे त्यांच्या कंटेंटपेक्षा माझे व्हिडिओ काहीच नाही. पण आपण नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं, मेहनत केली. आता व्हिडिओ काढणं, अपलोड करणं किंवा एखादी भाजी बनवणं ते काही एवढं सोपं नाही आहे. त्याला सगळं म्हणजे आपण आधी सगळं किचन ओटा स्वच्छ करायला. आता मी आधी सांगितलं आहे की मी एका हाताने मोबाईल पकडायचे, एका हाताने व्हिडिओ काढायचे आणि मग मी ते हे केलं. आता माझी कमाई थोडी असली पण स्वतःच्या मेहनतीचे पैसे जास्त आहे ते शब्दात सांगू शकत नाही. आणि माझ्या मेहनतीला फळ भेटलं तुमच्यामुळं. आणि 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 पहिलं पेमेंट झालं ना त्यावेळेस आईला खूप आनंद झाला होता. आणि दुसरं पेमेंट आणि पुन्हा तिसरं पेमेंट आलं त्यावेळेस तिला आणखीनच जास्त आनंद झाला असता. पण आई या जगात नाही आहे. आणि पहिलं पेमेंट थोडंच झालं म्हणजे जेवढं $100 मी आधीच सांगितलं होतं, काही वरती काही 2500 पॉईंट झालं. त्या पेमेंटच्या वेळेस तिला जेव्हा सांगितलं मी म्हणजे एवढं पेमेंट आलं, आईला कोणतीच अपेक्षा नव्हती का आपण द्यावा तिला काही, पण फक्त एवढंच अपेक्षा असते का आपली मुलगी का होईना म्हणजे जी किचनमधलं हाऊसवाईफ असते ती थोडंफार. तिला इतका आनंद झाला की ती सगळ्यांना सांगत होती की म्हणजे आता माझ्या मुले म्हणजे तिला एवढं यूट्यूबचे पण पैसे येऊ शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं. जेव्हा मी व्हिडिओ काढत होते तेव्हा सगळेच म्हणायचे काय व्हिडिओ काढती काय असं त्याच्यातून काय भेटतं नुसतं मोबाईल. पण जेव्हा कळलं की पैसे भेटत्या त्या म्हणजे यूट्यूबकडून पण आपण हे जे साध्या सोपे जे आहे म्हणजे आपण आता काही एक व्हिडिओ माझा डबे पुसायचा तो व्हिडिओ पण खूप चालला 2.5-3 लाखाचा तो पहिला व्हिडिओ आहे का तो लाखाच्या पुढे चालला म्हणून. त्यानंतर मग आता हा 1-2 महिने झाले त्यावेळेस तो एक तुपाचा व्हिडिओ चालला तो. तर बाकीचे व्हिडिओ पण असे लाखाच्या पुढं काही गेले तुपाचेच व्हिडिओ चालले. आणि पहिलं पेमेंट झालं त्यावेळेस ती सगळ्यांना सांगत होती बाई पैसे आले हिला पैसे आले. आणि म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आईला आनंद झाला. आणि आता पुन्हा एवढे आले असते तर तिला अजूनच आनंद झाला असता. पेमेंट किती आलं ते सांगायचं आहे तर ते जवळजवळ मला ते 30 पेमेंट आलं होतं. ज्या $250 झाले होते पण 20च्या आसका काय असं तर मला जवळजवळ $250 पेमेंट. आता माझ्या म्हणजे जरी ती लाखात नसली तरी पण असं $250 पेमेंट मला भेटलं. आणि बाकीचे डॉलर आहे ते पुढच्या पेमेंटमध्ये आता म्हणजे हे पेमेंट होईल त्याच्यामध्ये ते पुन्हा त्याच्यामध्ये काउंट केलेलं आहे ते डॉलर त्यांनी. म्हणजे मला पहिलं जेवढं $100 त्याच्यापेक्षा दुसरं जास्त झालं आणि त्याच्यापेक्षा पुन्हा तिसरं त्याच्यापेक्षाही जास्त पेमेंट झालेलं आहे. आणि एकच खंत आहे का जेवढा पहिल्या पेमेंटला आनंद झाला तेवढा त्यावेळेस आई होती तेवढा ह्या वेळेस झाला आहे आनंद. सगळ्यांची साथ लाभलीच आहे मला. पण मला पण विश्वास नव्हता बसत किंवा याचे पैसे येऊ शकते यूट्यूबचे पैसे येत आहे. आणि पण मी चालूच ठेवलं व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे. आपला कुकिंगचा टाकायचे किंवा क्लिनिंगचा टाकायचे असे काही टाकायचे. आणि मला 3 पेमेंट आलेले. आता 4थं पण पेमेंट ह्या 21ला होईल. आता ते पेमेंट किती होईल ते पण नक्कीच सांगाल मी. आता आपलं तूप काढायचं बाकी पण बोलता तूप काढायचं. तर आता आपण आज याने घोसळून आपली जुन्या पद्धतीने जशा तूप काढतात त्या पद्धतीने तूप काढायचे. आता हे 3 पेमेंट किती झालेले आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आणि हे सगळं तुमच्यामुळं आणि म्हणजे आणि बहिणीला पण आनंद होतच का आपल्या बहिणीला काही कवय नाही येतच. म्हणजे व्हिडिओ टाकला की त्या व्हिडिओ बघत्या 2 ते 3 काहीचा वॉच टाईम वाढावा हिचे व्ह्यूज चांगले व्हावा त्यांना पण कुठलीही अपेक्षा नाही आहे. आणि बहिणीची मुलगी मी सांगितलं आधी ती सोनी आणि माझी बहिणीची मुलगी आहे छकुली नावाची
तिची पण मला जास्त साथ लाभलेली आहे. आणि ती पण मावशी असं तसं म्हणजे कोणाला सांगायची की माझ्या मावशीचं चॅनल आहे असं तसं, आणि तिची पण जास्त साथ लागलेली आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्यांची साथ लाभलेली आहे मला. आणि तुमची पण साथ लाभलेली, त्याबद्दल तुमचे पण मनापासून धन्यवाद. आणि आता मी तूप काढून घेते. मला इच्छा होती की खूप दिवसापासून तुम्हाला हा म्हणजे सांगावं का माझे 3 पेमेंट झाले, 4थं पेमेंट पण होईल. आणि ते चौथं पेमेंट किती होईल ते पण तुम्हाला नक्कीच सांगेल. पण कंटिन्यू मेहनत केली की यूट्यूबमध्ये आपण आपले कंटेंट चांगले पण पाहिजेतच, त्याबद्दल नाही. आता माझे चांगले आहे की नाही हे मी माझ्या मनाने सांगू शकत नाही, ते तुम्हीच सांगू शकता. पण कंटेंट पण चांगले पाहिजेत आणि आपण जे व्हिडिओ टाकतोय ते पण चांगले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने माझे आता जवळजवळ 4थं पण पेमेंट होईल. आणि त्याच पद्धतीने कोणी म्हणजे असं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं की सगळं अशक्य ही स्वामी अशक्य ही शक्य करत्या, अशा पद्धतीने व्हिडिओ आपण कंटिन्यू टाकत गेलं पटपट. बघा आता हे जे मलाईचं भांडं आहे तेच मी याच्यात टाकलेलं आहे. आता सगळ्यात आधी ही जी मलाई आहे ती म्हणजे अशी घोटून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग हे थोडं पाणी टाकून आपल्याला असं घुसळून घ्यायचं आहे. आता एक साहित्य टाकायचं आहे, ते म्हणजे कोणतं ते पाहू. आता ते म्हणजे मी यामध्ये थोडीशी साखर टाकते, त्याच्यामुळं जे लोणीचे गोळे ते पटकन येतं आणि आपल्याला तूप घोसायला जास्त मेहनत लागत नाही. आता पटपट हे तूप आपण काढून घेऊ. आता हे मी काही आईस क्यूब घेतलेले आहे ते पण टाकते. आता सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळं आता याच्यात आपल्याला अजिबातही पाणी टाकायचं नाही, फक्त हे असं 5 ते 10 मिनिटं घोसळलं की आपलं तूप बनवून होतं. 5 ते 10 मिनिटं असं सतत घोसळत गेले आणि थोडीशी साखर टाकली, त्याच्यामुळे एकदम असे लोणीचे गोळे लगेचच यायला लागले. कमी मेहनत लागते याला. आणि आता हे जे लोणी आहे ते एका पातेल्यामध्ये पाणी घेते आणि हे जे लोणी आहे आता या मडक्यातलं ताकही तेवढं चवीला लागतं चांगलं. फक्त जी मलाई टाकतो ती 8 ते 10 दिवसाची असली तर ताक चांगलं लागतं, जास्त दिवसाची असली की ती ताक थोडंसं कडवट लागतं. आता या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे लोण्याचे गोळे आहे ते मी धुण्यासाठी याच्यात टाकते, म्हणजे त्याच्यातलं जे जास्तीचं ताक आहे ते सगळं या पाण्यात येतं आणि मग एकदम मस्त असं आपलं कणीदार तूप बनलं जातं. आता सगळे हे जे लोणी आहे ते व्यवस्थित असं पाण्याने धुवून आणि जास्तीचं ताक आहे ते पाण्यात आलेलं आहे. आता ही लोणी मी लोखंडी कढईत कडवीत आहे. आता हे लोणी एका लोखंडी कढईत काढून घेते. एकाच पाण्याने धुतलेली, कारण जी साय होती ती जास्त दिवसाची नव्हती, म्हणून मी हे जे लोणी आहे त्याचा आंबटपणा गेलेला आहे आणि जास्तीचं ताक पण निघालेलं आहे. आता हे लोणी कढईमध्ये मी काढवण्यासाठी ठेवते. लोखंडी कढई घेतलेली आहे. आता यावेळेस मी काही तुपामध्ये टाकलेलं नाही, ना वेलदोडे ना काही.